Good morning, all of you. Last time we started, that is third unit, transformer. Uh, in transformer, we have studied basic concept. That is, what is transformer? So transformer means what? It is a static device in which there is rotating part is absent. Uh, that is here mentioned. Transformer is a static piece of apparatus by means of which electrical power is transferred from one alternating current circuit to another electrical circuit. So by using transformer, we transmit AC electric parameter from one circuit to AC electrical parameter to another electrical circuit, that is called as transformer. So transformer that I told in last lecture. Then transformer that works on mutual induction principle. So we have studied basic diagram of transformer. In that there are two windings, that is primary winding and secondary winding. The desired change in voltage or current without change in frequency, then structure of transformer that we have studied this. This is your transformer, that is this square indicates की याच्यावरती काय प्रायमरी वाइंडिंग कॉइल जी आहे वाउंड केली आहे, सेकंडरी वाइंडिंग जी आहे ती वाउंड केली आहे, कोर वरती काय केलेलं आहे वाइंडिंग केलेलं आहे. तर याच्यामध्ये लिकेज फ्लक्स पॅरामीटर मेन मॅग्नेटिक सर्किट मधून काय की तुमचं लाईन्स ऑफ फोर्स किंवा फ्लक्स डेन्सिटी जी आहे तुम्ही नोट करता फायने, दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिकेज फ्लक्स. तर आपण याच्यामध्ये लिकेज फ्लक्स वरून कोरमध्ये लॉसेस जे आहे, चार टाईपचे लॉसेस जे आहे लास्ट टाइम स्टडी केले होते, दॅट इज कॉपर लॉसेस, आयर्न लॉसेस, नंतर हायस्ट्रेसिस लॉस जो आहे तो स्टडी केला होता. तर याच्यामध्ये प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग दॅट आर बाउंड ऑन अ फेरोमॅग्नेटिक कोर. तर कोर वरती काय केलेलं आहे प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग काय केली आहे वाउंड केली आहे, की ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये एसी सप्लाय पास करणारे दॅट टाइम काय होणार आहे तर इथं सर्किटमध्ये करंट व्होल्टेज पॅरामीटर ज्यावेळी फ्लो होणार आहे दॅट टाइम फ्लक्स जे आहे ते सर्किटमध्ये जनरेट होणार आहे. तर फ्लक्स कधी जनरेट होणार आहे की ज्यावेळी कोरमध्ये आणि कॉइलमध्ये अट्रॅक्शन होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे तर फ्लक्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर इथं लाईन्सने काय केलेलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. सो द फंक्शन ऑफ कोर दॅट इज is to transfer changing magnetic flux from primary coil to secondary coil. तर कोरचं मेन फंक्शन काय की मॅग्नेटिक फ्लक्स प्रायमरी टू सेकंडरी कडे तुम्ही काय करणार आहे ट्रान्सफर करणार आहे. सो प्रायमरी हॅज एन नंबर ऑफ टर्न्स अँड सेकंडरी हॅज एन नंबर ऑफ टर्न्स. तर नंबर ऑफ टर्न्स मीन्स वॉट की इथं मॅग्नेटिक कोरवरती काय केलेली कॉईल जी आहे ती वाउंड केली आहे. तर कॉईल वाउंड केलेली नंबर ऑफ टर्न्स N1 आणि N2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर N1 आणि N2 वरून आपण काय करणार आहे ट्रान्सफॉर्मरचा टर्न्स रेशो जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर याच्यामध्ये टर्न्स रेशो फाइंड आउट करताना N1 आणि N2 पॅरामीटर वरून आपण काय करणार आहे टर्न्स रेशो जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये की वर्किंग प्रिन्सिपल जे आहे ते तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सो म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल मीन्स वॉट की याच्यामध्ये नोट केलेलं आहे इथं ऑरेंज कलरच्या पोर्शनने द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन स्टेट्स दॅट when the two coils are inductively coupled and if the current in coil changes uniformly then the EMF induced in another coil and this EMF can drive current when closed path is provided to it. तर याच्यामध्ये वर्किंग प्रिन्सिपल जे आहे म्युच्युअल इंडक्शनचं नोट केलेलं आहे. तर म्युच्युअल इंडक्शन मीन्स वॉट की दोन कॉईल तुमच्या काय असणार आहे म्युच्युअली इंटरकनेक्टेड असणार आहे, तर म्युच्युअली कपल्ड असणार आहे दॅट टाइम की ज्यावेळी फर्स्ट कॉईल मधून तुमचं
पॅरामीटर फ्लो होणार आहे, करंट पॅरामीटर दॅट टाइम दॅट इज ऑल्सो की काय होणार आहे युनिफॉर्मली सेकंड कॉईल मधून पण तुमचं काय होणार आहे दॅट पॅरामीटर फ्लो होणार आहे दॅट इज वर्किंग प्रिन्सिपल फॉर म्युच्युअल इंडक्शन. तर याच्यामध्ये व्हेन अल्टरनेटिंग करंट फ्लोज इन प्रायमरी कॉईल दॅट changing magnetic flux generated around the primary coil, then that is magnetic flux transferred to secondary coil through iron core. तर आता हा कन्सेप्ट सांगितला की ज्यावेळी प्रायमरी वाइंडिंग मधून अल्टरनेटिंग करंट फ्लो होणार आहे दॅट टाइम प्रायमरी वाइंडिंग मध्ये काय होणार आहे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. तर जे काय मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे ते मॅग्नेटिकली बाय युझिंग कोर आयर्न कोर. तर इथं डायग्राम मध्ये हा कोर इंडिकेट केलेला आहे. तर मॅग्नेटिकली आयर्न कोर थ्रू काय होणार आहे की तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते काय होणार आहे सेकंडरी वाइंडिंग मधून पण काय होणार आहे फ्लो होणार आहे. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. देन EMF जे आहे ते काय होणार आहे सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस आपण EMF जे आहे ते मेजर करणार आहे. EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स और इट इज कॉल्ड एज व्होल्टेज. So the magnitude of output voltage can be controlled by the ratio of number of primary coil and secondary coil. तर इथं फ्रिक्वेन्सी जी आहे तर फ्रिक्वेन्सी वरून आपण काय करणार आहे तर तुम्हाला टर्न्स रेशो कन्सेप्ट सांगितला की इथं डायग्राम बघा. तर ही जी आहे ट्रान्सफॉर्मर आहे बेसिक डायग्राम. प्रायमरी वाइंडिंग आहे सेकंडरी वाइंडिंग आहे. प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉस इनपुट सोर्स जो आहे अल्टरनेटिंग सोर्स AC सोर्स V1 कनेक्टेड आहे. सर्किट मधून फ्लो होणारा करंट I1 ने रिप्रेझेंट केलेला आहे अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग जी आहे कॉइल A ने रिप्रेझेंट केलेली आहे. सेकंडरी वाइंडिंग जी आहे कॉइल B ने रिप्रेझेंट केली आहे. सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस काय केलेलं आहे लोड कनेक्टेड आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. लोड व्होल्टेज किंवा सेकंडरी वाइंडिंग मधून फ्लो होणारा करंट I2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन इथं हा जो आहे आयर्न कोर आहे. देन N1 आणि N2. तर N1 मीन्स व्हॉट नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग और कॉइल A. N2 मीन्स व्हॉट नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग दॅट इज कॉइल B जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. आयर्न कोर मधून फ्लो जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते जनरेट होणार आहे की ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये AC सोर्स ऑन करणार आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते आपण फाय ने रिप्रेझेंट करतो. दॅट इज बेसिक डायग्राम फॉर ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करणार आहे. तर ट्रान्सफॉर्मरची वेवफॉर्म जी आहे वेवफॉर्म जी आहे ती इथं शेअर केलेली आहे की इनपुट काय असणार आहे AC सिग्नल जो आहे तो इनपुट रिप्रेझेंट केलेला आहे. त्याच्यानुसार आपण पॅरामीटर्स जे आहे तर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन जे आहे तुम्हाला आता सांगितलं की कन्स्ट्रक्शन मध्ये मॅग्नेटिक कोर आहे वाइंडिंग और कॉइल्स आहे. तर प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉस इथं सेम कन्स्ट्रक्शन नोट केलेलं आहे. वर्किंग मध्ये जे आहे ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मर जो आहे तो मार्केटमध्ये या टाईपमध्ये अवेलेबल असतो. तर याच्यामध्ये की तुम्हाला सांगितलं की वर्किंग मध्ये इथं या बेसिक डायग्राम मध्ये सांगितलं की ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शनल डायग्राम जे आहे ती थेअरी मध्ये आपण या टाईप मध्ये ड्रॉ करणार आहे. प्रॅक्टिकली किंवा मार्केटमध्ये ट्रान्सफॉर्मर जो आहे तो तुमचा या टाईप मध्ये अवेलेबल असतो. तर याच्यामध्ये तर ट्रान्सफॉर्मर जो आहे सेम ट्रान्सफॉर्मर आहे की याच्यामध्ये दोन वाइंडिंग जे आहे त्या प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग की ज्यावेळी तुम्ही या ट्रान्सफॉर्मरला AC सोर्स पास करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे कोर आणि कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते काय होणार आहे सर्किट मधून पास होणार आहे. दॅट टाइम काय होणार आहे सर्किट मधून लिकेज फ्लक्स जे आहे तर लिकेज फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे. तर लिकेज फ्लक्स काय होणार आहे की सपोज to reduce leakage flux it is necessary that winding
should be close to each other to have high mutual inductance. जर सर्किटमध्ये लिकेज फ्लक्स तुम्हाला रिड्यूस करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग काय करणार आहे तर एकमेकांच्या क्लोज प्लेस करणार आहे म्युच्युअली. दॅट टाइम तुमचं लिकेज फ्लक्स जे आहे ते डिक्रीज होणार आहे. जर तुम्हाला सर्किटमध्ये लिकेज फ्लक्स इन्क्रीज करायचं असेल तर काय करणार आहे, दॅट इफिशियन्सी आणि परफॉर्मन्स जो आहे तो ट्रान्सफॉर्मरचा त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर इन्क्रीज मीन्स व्हॉट करणार आहे तर डिस्टन्स जे आहे की ट्रान्सफॉर्मर चा कोर आणि मॅग्नेटिक कॉईल तर याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते ठेवून काय करणार आहे लिकेज फ्लक्स जे आहे सर्किटमध्ये लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते इन्क्रीज करणार आहे. दॅट इज बेसिक कन्स्ट्रक्शन. देन नेक्स्ट जे आहे की आपण क्लासिफिकेशन लास्ट टाइम स्टडी केलेलं. तर क्लासिफिकेशनमध्ये की आपण फर्स्ट टाईप जो आहे क्लासिफिकेशनमध्ये दॅट इज कोर टाईप कन्स्ट्रक्शन जे आहे ते स्टडी करणार आहे. कोर टाईप कन्स्ट्रक्शन तर कोर टाईप जो आहे दॅट इज टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे. सो या टाईपमध्ये कोर टाईप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तर हा जो आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे की याच्यामध्ये सिंगल लॅमिनेशन आणि लॅमिनेटेड कोर की मल्टिपल कोर जे आहे ते एकमेकांना काय केलेले असतात लॅमिनेटेड असतात. दॅट इज लॅमिनेटेड कोर. तर याच्यामध्ये कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन जे आहे सिम्पल आहे डायग्राम. फक्त कोर जे आहे लॅमिनेटेड कोर जे आहे ते एकमेकांना इंटरकनेक्टेड केलेले आहेत. सिंगल कोर जो आहे सेपरेटली ड्रॉन करून दाखवलेला आहे इथं. तर याच्यामध्ये इन दिस वन मॅग्नेटिक सर्किट अँड सिलेंड्रिकल कॉइल्स आर यूज. तर याच्यामध्ये की तुम्ही मॅग्नेटिक सर्किट आणि सिलेंड्रिकल कॉइल जे आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करणारे. नॉर्मली एल एन टी शेप lamination are used and commonly primary winding wound on a one limb while secondary winding on another, but performance will be reduced. तर याच्यामध्ये लॅमिनेटेड कोरमध्ये किंवा कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करणार आहे की तुम्ही ओनली वन टाईप मॅग्नेटिक सर्किट यूज करणार आहे. नंतर कॉईल जी आहे ती सिलेंड्रिकल टाईप कॉईल यूज करता. देन शेप जो आहे इन जनरल प्रॅक्टिकली शेप जो आहे तो एल टाईप किंवा टी टाईप शेपमध्ये तुम्ही काय करणार आहे तर लॅमिनेशन जे आहे ते लॅमिनेटेड कोर डिझाईन करणार आहे. देन याच्यामध्ये लॅमिनेटेड कोरमध्ये की तुमच्या सेम दोन वाइंडिंग असणार आहे, प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग काय असणार आहे तर प्रायमरी वाइंडिंग तुम्ही कोरच्या की सेपरेटली काय करणार आहे कॉईल जी आहे ती बाउंड करणार आहे. प्रायमरीची सेपरेटली सेकंडरीची सेपरेटली बाउंड करणार आहे. सो दॅट वी गेट हाय परफॉर्मन्स. that is necessary that the two windings should be very close to each other. तर फॉर गेटिंग हाय परफॉर्मन्स तर सर्किटमध्ये की बेटर परफॉर्मन्स मिळण्यासाठी तुम्ही काय करणार आहे की प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग जे आहे दॅट इज प्लेस्ड व्हेरी क्लोज टू इच अदर. दॅट इज फॉर गेटिंग हाय परफॉर्मन्स. दॅट इज फर्स्ट टाईप कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. देन सेकंड टाईप जो आहे की कोर टाईप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो इथं परत शेप जो आहे तो इंडिकेट केलेला आहे एल शेपमध्ये की या टाईपमध्ये तुमचा काय कोर टाईप लॅमिनेटेड ट्रान्सफॉर्मर जो आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तर इथं हा एल टाईप इंडिकेट केलेला आहे किंवा इथं या टाईपच्या शेपमध्ये तुमचा मार्केटमध्ये लॅमिनेटेड टाईप कोर जो आहे ट्रान्सफॉर्मर अवेलेबल असतो. देन सेकंड टाईप जो आहे दॅट इज शेल टाईप लॅमिनेशन ट्रान्सफॉर्मर. तर शेल टाईप लॅमिनेशन ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट इज की टाईप जो आहे तर इथं ट्रान्सफॉर्मर जो आहे ट्रान्सफॉर्मर जो आहे शेल टाईप लॅमिनेशन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो शेप जो आहे तो इंडिकेट केलेला आहे ई शेपमध्ये किंवा इथं लॅमिनेशन ई आय लॅमिनेशन टाईपमध्ये किंवा ई लॅमिनेशन. तर इथं हा ई
आणि हा आय शेप आहे किंवा ई, आणि हा जो आहे ईचाच शेप आहे, फक्त ईच्या अपोजिट 3 सारखा ड्रॉ केलेला आहे, दॅट इज ई लॅमिनेशन टाईप. तर सेकंड टाईप जो आहे शेल टाईप लॅमिनेशन. तर शेल टाईप लॅमिनेशन जो आहे ई आय शेपमध्ये किंवा ई शेपमध्ये काय मार्केटमध्ये अवेलेबल असतो, दॅट इज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर कन्स्ट्रक्शनमध्ये की सिम्पल इथं डायग्राम जी आहे शेल टाईपची इंडिकेट केलेली आहे. तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मर किंवा हा जो आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. तर शेल टाईपचं कन्स्ट्रक्शन जे आहे की रिप्रेझेंट केलेलं आहे. तर शेल टाईपमध्ये काय असणार आहे, इन दिस 2 टाईप ऑफ मॅग्नेटिक सर्किट्स आर यूज. तर याच्यामध्ये कोर टाईपमध्ये काय की तुम्ही सिंगल मॅग्नेटिक सर्किट यूज करत होता. शेल टाईपमध्ये काय करणार आहे, 2 मॅग्नेटिक टाईपचे सर्किट काय करणार आहे यूज करणार आहे. इन दॅट वाइंडिंग्स ऑर वाउंड ऑन अ सेंट्रल लिंब. तर वाइंडिंग काय असणार आहे की सेंट्रल लिंब वरती काय केलेलं असणार आहे, वाउंड केलेलं असणार आहे. तर इथं डायग्राम मध्ये बघा की सपोज हा जो आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. तर सेंट्रलला काय केलेलं आहे, सेंट्रलला जो कोर असणार आहे त्याच्यावरती दोन्ही वाइंडिंग काय केलेलं असणार आहे, वाउंड केलेलं असणार आहे. देन सेकंड स्पेसिफिकेशन, नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे शेल टाईपचं इथं मेन्शन केलेलं आहे. फॉर शेल टाईप ईच हॅव high voltage winding lies between 2 voltage portion sandwiching the high voltage winding. तर याच्यामध्ये की तुम्ही काय करणार आहे की सेंट्रलला काय करणार आहे, तर दोन्ही प्रायमरी वाइंडिंग वाउंड करणार आहे ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंग वाउंड करणार आहे. तर त्याच्यामुळे काय असणार आहे की ज्यावेळी तुम्ही दोन्ही वाइंडिंग्स तर ज्यावेळी दोन्ही वाइंडिंग्स तुम्ही काय करणार आहे सेंट्रलला वाउंड करणार आहे, दॅट टाइम व्होल्टेज पॅरामीटर जो आहे तो तुमचा व्होल्टेज पॅरामीटर काय असणार आहे, हाय असणार आहे. देन सब डिव्हिजनल वाइंडिंग रिड्युसेस लिकेज फ्लक्स. तर सर्किट मधला फ्लक्स काय होणार आहे, तर फ्लक्स जो आहे तो रिड्यूस केला जाणार आहे. तर सर्किट मधला फ्लक्स जो आहे तो ज्यावेळी सर्किट मधला फ्लक्स जो आहे तो रिड्यूस केला जाणार आहे की ज्यावेळी सेंट्रलला तुमच्या वाइंडिंग ज्या आहे त्या वाउंड असणार आहे, दॅट इज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये डायग्राम जे आहे त्या इंडिकेट केलेला आहे. सेम कोर टाईप ट्रान्सफॉर्मर असेल किंवा सेल टाईप ट्रान्सफॉर्मर असेल तर याच्यामध्ये लॉसेस जे आहे, तर लॉसेस आपण जे स्टडी केले लास्ट टाइम की लॉसेस जे आहे, फर्स्ट लॉस जो आहे कॉपर लॉसेस. तर कॉपर लॉसेस मीन्स व्हॉट की कॉपर लॉसेस जे आहे दॅट इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट अँड दे आर रेजिस्टिव्ह इन नेटवर्क. तर याच्यामध्ये की आय स्क्वेअर आर, तर इथं हा स्क्वेअर आहे, I2R झालेला आहे. तर कॉपर लॉस जो आहे दॅट इज स्क्वेअर ऑफ प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट अँड रेजिस्टिव्ह इन नेचर, दॅट इज कॉपर लॉस. तर आपण स्टेटमेंट जे आहे ते लास्ट टाइम स्टडी केलेलं आहे कॉपर लॉसचं. तर आय स्क्वेअर आरने काय करणार आहे, कॉपर लॉस जो आहे तो आपण रिप्रेझेंट करतो. नंतर सेकंड लॉस जो आहे हायस्ट्रेसिस लॉसेस. तर हायस्ट्रेसिस लॉसेस जे आहे त्याच्यामध्ये काय की ड्युरिंग मॅग्नेटायझेशन अँड डीमॅग्नेटायझेशन हायस्ट्रेसिस इफेक्ट सम एनर्जी लॉसेस इन कोर, दॅट इज कॉल्ड ॲज हायस्ट्रेसिस लॉसेस. तर आपण हायस्ट्रेसिस लूप जी आहे ती लास्ट युनिटमध्ये, सेकंड युनिटमध्ये स्टडी केलेली, दॅट इज BH कर्व. तर हायस्ट्रेसिस लॉसेस इज नथिंग बट BH कर्व. ती BH कर्व काय तुमची क्लोज लूप आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, मॅग्नेटायझेशन अँड डीमॅग्नेटायझेशन ज्यावेळी सर्किटचं होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर सर्किटमध्ये लॉसेस जनरेट होणार आहे. तर जो काही लॉस जनरेट होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज हायस्ट्रेसिस लॉस. देन थर्ड लॉस जो आहे एडी करंट लॉस, की आपण एडी करंटचं स्टेटमेंट लास्ट टाइम पण स्टडी केलेलं आहे. तर एडी करंट लॉस मीन्स व्हॉट, दॅट इज द लिकेज मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट्स the EMF in core produces current, that current is called as एडी करंट लॉस. की ज्यावेळी सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स लीक होणार आहे दॅट टाइम EMF जनरेट होणार आहे. तर EMF
की ज्यावेळी जनरेट होणार आहे सर्किटमध्ये किंवा कोअरमध्ये, दॅट टाइम करंट पण तुमचा काय होणार आहे, सर्किटमधून फ्लो होणार आहे. तर जो काही करंट फ्लो होणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज एडी करंट लॉस. देन आयडियल व्हर्सेस प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर जो आहे, की आयडियल आणि प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर इज सेट टू बी आयडियल इफ इट सॅटिस्फाय द फॉलोइंग प्रॉपर्टीज, बट नो ट्रान्सफॉर्मर इज आयडियल इन प्रॅक्टिस. तर खाली प्रॉपर्टीज ज्या आहेत ट्रान्सफॉर्मरच्या इथं आपण मेन्शन केलेल्या आहेत. तर ट्रान्सफॉर्मर जो आहे इन जनरल आयडियली ट्रान्सफॉर्मर तुम्ही मार्केटमध्ये तुमचा अवेलेबल असतो. दॅट इज प्रॉपर्टी जी आहे इट हॅज नो लॉसेस, की ज्यावेळी तुम्ही विदाउट सर्किट कनेक्शन ट्रान्सफॉर्मर यूज करणारे दॅट टाइम लॉसेस ॲबसेंट असणारे, वाइंडिंग रेजिस्टन्स तुमचा काय असणारे, 0 असणारे, लिकेज फ्लक्स काय असणारे, ॲबसेंट असणारे, अँड करंट दॅट इज स्मॉलर करंट इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. की इन जनरल आयडियलचे स्पेसिफिकेशन जे आहे ते मेन्शन केलेले आहेत. पण प्रॅक्टिकली ज्यावेळी तुम्ही सर्किटमध्ये कनेक्ट करताय, की कोर टाईप आणि शेल टाईप सांगितला, की दॅट टाइम काय होणार आहे, की सर्किटमध्ये तुमचं काय होणार आहे, लॉसेस जनरेट होणार आहे. तर लॉसेस कोणते, कॉपर लॉस असेल, एडी करंट लॉस असेल, हायस्ट्रेसिस लॉस असेल, तर वेगवेगळ्या टाईपचे लॉसेस जे आहे ते सर्किटमध्ये जनरेट होणार आहे. वाइंडिंग रेजिस्टन्स जो आहे तो तुमचा इथं आयडियली 0 आहे, बट प्रॅक्टिकली समथिंग व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आयडियली लिकेज फ्लक्स 0 असणार आहे, बट प्रॅक्टिकली तुमची व्हॅल्यू जी आहे ती जनरेट होणार आहे. प्रॅक्टिकली ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर सर्किटमध्ये तुम्ही कनेक्ट करणार दॅट टाइम, दॅट इज एकच मिनिट, दॅट इज ट्रान्सफॉर्मर जो आहे तो शेअर केलेला आहे, की आयडियल आणि प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर जो आहे, की देन नेक्स्ट जे आहे की ट्रान्सफॉर्मर जो आहे ॲक्च्युअल ॲप्लिकेशन जे आहे ट्रान्सफॉर्मरचं काय आहे, की आपण ॲप्लिकेशन जे आहे ट्रान्सफॉर्मर की वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करतो. की इन जनरल की तुम्ही तुमच्या शेतामध्ये मोटर यूज करता, तर मोटरमध्ये ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे तो यूज केलेला असतो. तर प्रत्येकाला ट्रान्सफॉर्मर जो आहे माहिती असेल, की इन जनरल ॲप्लिकेशन, फर्स्ट ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे की शेतीमध्ये तुम्ही मोटर जे आहे, तर मोटर तुमचा कन्सेप्ट आहे, तर मोटरमध्ये तुम्ही काय करणार आहे, तर ट्रान्सफॉर्मर तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर किंवा 3 फेज ट्रान्सफॉर्मर. तर तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जो आहे, की इन जनरल जे आपले घरातले अप्लायन्सेस असतात, की तुम्ही स्विच ऑन ऑफ करता, तर त्याच्या मध्ये जे काही सर्किट यूज केलेलं असतं, की ट्रान्सफॉर्मर थ्रू काय केलेला असतो, तुमचा सिंगल फेज AC सर्किटचा सप्लाय जो आहे तो डिझाईन केलेला असतो. तर त्याच्यामध्ये सिंगल फेज AC सप्लाय जो आहे तो तुम्हाला सांगितला, की सिंगल फेज AC सप्लाय जो आहे तो किती, 230 व्होल्ट 50 हर्ट्ज, की स्टँडर्ड व्हॅल्यू किती आहे, की तुमची व्होल्टेजची 230 व्होल्ट तुम्ही व्होल्टेज जे आहे इन जनरल होम अप्लायन्सेसमध्ये यूज करता. देन प्रॅक्टिकली 3 फेज सर्किट, तर 3 फेज सप्लाय जो आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर 3 फेजचं व्होल्टेज रेटिंग किती असतं, चॅटबॉक्समध्ये सांगा. 3 फेजचं सप्लाय व्होल्टेज रेंज जी आहे ती मेन्शन केलेली आहे, सांगितलेली आहे. चॅप्टर ज्यावेळी आपण स्टार्ट केलेला ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज आणि 3 फेज मधलं दोन्ही मधलं तुम्हाला कंपॅरिझन सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार 3 फेजचं व्होल्टेज रेटिंग सांगा, व्होल्टेज किती असतं. 3 फेज सिस्टीम जी आहे ती तुम्ही इन जनरल तुमच्या हो शेतामध्ये कन्सेप्ट जो आहे तो यूज करता. व्होल्टेज किती असतं सांगा, चॅट बॉक्समध्ये शेअर करा. सांगितलेलं आहे व्होल्टेज किती असतं, व्होल्टेज सिंगल फेजचं सांगितलं 230 व्होल्ट 50 हर्ट्ज, फ्रिक्वेन्सी जी आहे 50 हर्ट्ज असणार आहे. 3 फेजचं सांगा सप्लाय व्होल्टेज. 3 फेज सप्लाय व्होल्टेज रेंज शेअर करा चॅट बॉक्समध्ये. किती रेंज आहे 3 फेजची, 415, 430 किंवा 415 to 440.
चॅटबॉक्समध्ये बऱ्याच जणांनी शेअर केलेलं आहे. तर स्टँडर्ड रेंज जी आहे 415 आपण शेअर केलेली. बऱ्याच जणांनी 415 जे आहे, तर 415 तुमचं काय स्टँडर्ड रेटिंग आहे. तर प्रॅक्टिकली 440 व्होल्ट वरती काय तुमचा 3 फेज सप्लाय सिस्टीम जी आहे ती ऑपरेट होते. तर 3 फेज सिस्टीम जी आहे ती आपण शेअर केलेली. व्होल्टेज रेंज जी आहे ती तुम्हाला सांगितली आहे 3 फेजची 430 सिंगल फेजची 230 आणि 3 फेजची 415 स्टँडर्ड रेटिंग आहे. प्रॅक्टिकली ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये यूज करता तर 440 व्होल्टपर्यंत काय की तुमचा सप्लाय व्होल्टेज जो आहे तो शेअर यूज केलेला असतो. नंतर सेकंड जे आहे नेक्स्ट जे आहे एक्झाम्पल शेअर करते. एक 2च मिनिट एक्झाम्पलची पीपीटी जी आहे ती शेअर करते. देन आपण याच्यावरती काय करणार आहे एक्झाम्पल्स जे आहे की तुमचे ट्रान्सफॉर्मरवरती टर्न्स रेशोवरून आपण काय करणार आहे तर एक्झाम्पल्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. न्यू स्लाइड शेअर झाली. ट्रान्सफॉर्मरची स्लाइड शेअर झाली आहे, सगळ्यांना दिसतीये. तर याच्यामध्ये शेअर झालेलं दिसतंय ना. सेकंड जे आहे पीपीटी नोट्स जे आहे त्या नोट्स मी शेअर केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की हे बेसिक जे आहे ते स्टडी केलेलं आहे. देन एक एक्झाम्पल जे आहे ते मी इथं शेअर करते तुम्हाला की याच्यामध्ये की एक्झाम्पल जे आहे ते फर्स्ट एक्झाम्पल शेअर केलेलं आहे. दॅट इज 230 व्होल्ट 115 व्होल्ट सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज 100 टर्न्स इन प्रायमरी वाइंडिंग. फाइंड नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी वाइंडिंग. आणि सेकंड काय सांगितलेलं आहे फाइंड ट्रान्सफॉर्मेशन रेशो के. देन नेक्स्ट जे आहे इथं सांगितलेलं आहे फाइंड I2. I2 मीन्स काय सेकंडरी वाइंडिंग मधलं करंट. इफ I1 इज इक्वल टू 1 एम्पियर. तर I1 ची व्हॅल्यू किती दिली आहे 1 एम्पियर जी आहे ती I1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर याच्यामध्ये काय की गिव्हन डेटा की आपल्याला व्होल्टेज किती दिलेलं आहे की 230/115 दिलेलं आहे. तर 230 मीन्स व्हॉट की तुमचं प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज 230 दिलेलं आहे. सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज काय दिलेलं आहे 115 व्होल्ट दिलेलं आहे. देन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज 100 टर्न्स इन प्रायमरी वाइंडिंग. तर N1 ची व्हॅल्यू किती दिली आहे 100 टर्न्स जी आहे ती तुमची N1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर N1 ची व्हॅल्यू जी आहे ती इथं नोट केलेली आहे. देन N2. तर N2 काय करायला सांगितलेलं आहे की फाइंड नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी वाइंडिंग. N2 ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. देन सेकंड पॅरामीटर सांगितलेलं आहे फाइंड ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तर के ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे की आपण ट्रान्सफॉर्मरचा रेशो जो आहे दॅट इज V2 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 ने काय करणार आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. तर याच्यामध्ये V1 मीन्स व्होल्टेज ऑफ सेकंडरी वाइंडिंग. V1 मीन्स व्होल्टेज ऑफ प्रायमरी वाइंडिंग. N2 मीन्स व्हॉट नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. N1 मीन्स व्हॉट नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. तर याच्यामध्ये आपल्याला V2 ची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे, V1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, N1 ची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यू पुट करून आपण काय करणार आहे N2 ची व्हॅल्यू जी आहे ती काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे. तर इथं N2 ची व्हॅल्यू V2 ची व्हॅल्यू प्लेस केलेली आहे. V2 ची व्हॅल्यू किती आहे तुमची 115. देन V1 ची व्हॅल्यू किती आहे 230 व्होल्ट इंटू 100. कॅल्क्युलेशन करा. तर कॅल्क्युलेशन करून तुम्हाला व्हॅल्यूज जी आहे तर व्हॅल्यू जी आहे N2 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही कॅल्सीवरती करा. N2 ची व्हॅल्यू किती मिळेल 50 मिळेल. देन ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज नथिंग बट K इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय V1. तर V2 ची व्हॅल्यू पुट करा, V1 ची व्हॅल्यू पुट करा, K ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल दॅट इज 0.5. देन नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय पॅरामीटर फाइंड करायला की I2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, I1 ची काय करायला सॉरी I2 ची फाइंड आउट करायला सांगितली आहे. I1 ची व्हॅल्यू काय केलेली आहे दिलेली आहे व्हॅल्यू. तर
तर इथं V1 I1 तर इक्वेशन जे आहे की आपण पॉवर जे आहे 3 फेज सर्किट मधली पॉवर जी आहे व्ही आय ने रिप्रेझेंट करतो, दॅट इज व्होल्टेज इंटू करंट. सो प्रायमरी वाइंडिंग मधलं व्होल्टेज करंट अँड सेकंडरी वाइंडिंग मधलं व्होल्टेज करंट जे आहे ते रिप्रेझेंट केलेले, दॅट इज V1 I1 इज इक्वल टू V2 I2. तर I2 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या आहे त्या I2 ची व्हॅल्यू काय केलेली आहे, I2 इज इक्वल टू V1 सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, फक्त I2 इज इक्वल टू हा V2 लेफ्ट साईडला घेतलेला आहे, दॅट इज डिवाइड होणार आहे. I2 इज इक्वल टू V1 ची व्हॅल्यू पुट केली, I1 ची पुट केली, V2 ची पुट केली, सिम्प्लिफिकेशन करून I2 ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट केलेली आहे. तर सिम्पल एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट जे आहे की काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असतो, ड्रॉ दॅट इज ड्रॉ अँड एक्सप्लेन इन शॉर्ट कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आता तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, लॅमिनेटेड कोर वरती काय केलेलं आहे, 2 वाइंडिंग जे आहे त्या बाउंड केलेल्या आहेत. वाइंडिंग मधून फ्लो होणारा फ्लक्स जो आहे फायने रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज कन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला सांगितलं. शेल टाईप मध्ये पण सेम डायग्राम, फक्त सेल टाईप मध्ये काय डिफरन्स आहे की सिंगल कोर वरती काय की तुमच्या प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग जे आहे त्या वाउंड केलेल्या असणार आहे. त्याच्यानुसार प्रायमरी मधून फ्लो होणारा फ्लक्स, सेकंडरी मधून फ्लो होणारं फ्लक्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये शेल टाईप मध्ये डिफरन्स काय की सेंट्रल लिंब वरती, कोर वरती आपण काय करणार आहे, प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंग वाउंड करणार आहे. कोर टाईप मध्ये काय की प्रायमरी सेपरेटली वाउंड केली आहे, सेकंडरी काय केलेली आहे, सेपरेटली वाउंड केली आहे, दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी कोर टाईप अँड शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो तुम्हाला सांगितला. देन नेक्स्ट जे आहे की EMF इक्वेशन जे आहे ते ट्रान्सफॉर्मरचं सांगते. देन नेक्स्ट ऑटो ट्रान्सफॉर्मर नंतर आपण स्टार्ट करूया. तर EMF इक्वेशन जे आहे क्लासिफिकेशन हे सगळं सांगितलेलं आहे. तर EMF इक्वेशन जे आहे तर आपण काय करणार आहे की इथं ही ट्रान्सफॉर्मरची डायग्राम तुम्हाला आता एक्सप्लेन केली. इन जनरल प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, प्रायमरी मधून फ्लो होणारा करंट I1 ने रिप्रेझेंट केलेला आहे, सेकंडरी मधून फ्लो होणारा करंट I2 ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स N1 ने रिप्रेझेंट केलेले आहे, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स N2 ने रिप्रेझेंट केलेले आहेत. व्होल्टेज प्रायमरीचं V1 ने रिप्रेझेंट केलेलं आहे, व्होल्टेज सेकंडरीचं V2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे इथं परत पॅरामीटर मेन्शन केलेले आहेत. तर व्होल्टेज रेशो जो आहे तो आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मरचा कॅल्क्युलेट करतो. तर व्होल्टेज रेशो इज नथिंग बट V1 डिवायडेड बाय V2 ने आपण काय करतो, व्होल्टेज रेशो जो आहे ट्रान्सफॉर्मरचा फाइंड आउट करतो. तर व्होल्टेज रेशो जो आहे V1 मीन्स काय, voltage of primary winding divided by voltage of secondary winding, that is called as voltage ratio. तर इक्वेशन जे आहे V1 डिवायडेड बाय V2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन सेकंड डेफिनेशन जे आहे टर्न्स रेशो. तर टर्न्स रेशो मीन्स व्हॉट, नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल. तर प्रायमरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स डिवायडेड बाय सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स. तर N1 डिवायडेड बाय N2 ने आपण काय करतो, टर्न्स रेशो जो आहे तो फाइंड आउट करतो. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो. सो ट्रान्सफॉर्मेशन रेशो मीन्स व्हॉट की आपण K ने काय करतो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो फाइंड आउट करतो. दॅट इज नथिंग बट V2 डिवायडेड बाय V1 की व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग डिवायडेड बाय व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग वरून काय करतो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो फाइंड आउट करतो. दॅट इज नथिंग बट EMF इंड्युस्ड इन सेकंडरी वाइंडिंग. E2 नोट करा किंवा V2 नोट करा. तर इन जनरल आपण डायग्राम मध्ये V2 ॲब्रिव्हिएशन जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. तर याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे V2 डिवायडेड बाय V1 इक्वेशनने काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो फाइंड आउट करणार आहे. देन ट्रान्सफॉर्मर रेशोच्या कंडिशन जी आहे की सपोज इफ K ग्रेटर दॅन 1 की काही वेळा काय असणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो 1 पेक्षा जास्त असणार आहे.
दॅट टाइम के इज इक्वल टू की सपोज V2 ची व्हॅल्यू दिलेली आहे, V1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर V2 डिवायडेड बाय V1 ने काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मर रेशो जो आहे तो तुम्हाला इथं 2 मिळतोय. तर याच्यामध्ये की तुमचं जर आउटपुट व्होल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट व्होल्टेज असेल तर ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय की तुम्हाला ग्रेटर दॅन 1 मिळेल. तर इथं प्रायमरीचं व्होल्टेज कमी आहे, सेकंडरीचं जास्त आहे. दॅट टाइम आउटपुट व्होल्टेज जे आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन 1 असणार आहे. सेकंड कंडिशन लेस दॅन 1. लेस दॅन 1 मीन्स व्हॉट, काय V2 ची व्हॅल्यू कमी असणार आहे, V1 ची व्हॅल्यू जास्त असणार आहे. दॅट टाइम व्हॅल्यू लेस दॅन 1 मिळणार आहे. किंवा इफ के इज इक्वल टू 1 की काही वेळा काय प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज ॲज वेल ॲज सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज काय असणार आहे, इक्वल असणार आहे. दॅट टाइम ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो स्टँडर्ड आपण 1 ने रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे की आपण ट्रान्सफॉर्मरचं पॉवर रेटिंग जे आहे ते कॅल्क्युलेट करतो. तर पॉवर जे आहे P1 मीन्स प्रायमरी वाइंडिंगची पॉवर इज इक्वल टू सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉसची पॉवर P2 ने रिप्रेझेंट केलेली. तर इन जनरल इक्वेशन जे आहे फर्स्ट युनिटमध्ये आपण स्टडी केलेलं आहे, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, दॅट इज P इज इक्वल टू VI रिप्रेझेंट केलेलं आहे. तर P1 मीन्स काय प्रायमरीच्या अक्रॉसचं, दॅट इज V1 इंटू I1 प्रायमरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज इंटू प्रायमरीच्या अक्रॉसचं करंट. देन V2 I2 मीन्स सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज इंटू सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉसचं करंट, दॅट इज पॉवर इन सेकंडरी वाइंडिंग. तर इथं फक्त सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. I1 डिवायडेड बाय I2 इज इक्वल टू V2 डिवायडेड बाय V1. तर स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे ती 1 असते. प्रॅक्टिकली तुम्हाला 1 पेक्षा कमी किंवा जास्त मिळेल. दॅट इज सेम ॲज ट्रान्सफॉर्मेशन रेशो. तर V2 डिवायडेड बाय V1 ने काय करतो आपण, के जो आहे पॅरामीटर फाइंड आउट करतो. किंवा E2 डिवायडेड बाय E1 ने तुम्ही फाइंड आउट करू शकता, किंवा N2 डिवायडेड बाय N1 ने फाइंड आउट करू शकता, किंवा I1 डिवायडेड बाय I2 ने काय के मीन्स ट्रान्सफॉर्मेशन पॅरामीटर जो आहे तो काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. देन नेक्स्ट जे आहे प्रायमरी अँड सेकंडरी इंड्युस्ड व्होल्टेज. तर व्होल्टेज इक्वेशन जे आहे EMF इक्वेशन जे आहे ते आपण E ने रिप्रेझेंट करणार आहे. तर EMF प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉसचं EMF E1 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. सेकंडरीच्या अक्रॉसचं EMF E2 ने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर E1 आणि E2 जे आहे तर इंड्युस्ड EMF जे आहे तर इक्वेशन जे आहे ते आपण काय करूया इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. तर E1 जे आहे स्टँडर्ड इक्वेशन आहे, E1 मीन्स 4.44 F इंटू N1. तर नेक्स्ट लेक्चरला परत हे एक्सप्लेन करते. टाइम लिमिट जे आता संपलेलं आहे त्याच्यामुळे लेक्चर डिस्कनेक्ट होईल. परत काय करा, प्रॅक्टिकलसाठी रिजॉईन व्हा. परत जॉईन झाल्यावरती प्रॅक्टिकल जे आहे ते सांगते. 5 पर्यंत प्रॅक्टिकल झालेले आहेत. प्रत्येकाने प्रॅक्टिकल कंप्लीट करायचं आणि व्हॉट्सअपवरती मला सेंड करा. जे काय तुम्ही सेंड करताय त्याच्यावरून तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स जे आहे ते मी नोट डाऊन करते. ज्यांनी मला सेंड केलेले त्यांचे मी मार्क्स जे आहे ते नोट केलेले आहेत. बऱ्याच जणांनी अजून प्रॅक्टिकल जे आहे ते लिहून तुमचे राईटअप व्हॉट्सअपवरती शेअर करा, पाठवा, सेंड करा. स्कॅन करायचे PDF फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिकल जे आहे ते व्हॉट्सअपवरती पाठवा, किंवा मेल ID दिलेला आहे तुम्हाला, मेलवरती पाठवा. तुम्ही जेवढ्या लेट